सत्तेसाई चषक 2026 खर्डीचं हे अप्रतिम आणि नेत्रदीपक असं आयोजन नियोजन आजची पहिली रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते। प्रकाश झोतातील या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा अगदी आपण काही क्षणार्धात या ठिकाणी संपन्न करणार आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून या खार्डी गावाच्या अनमान शान मान सन्मान आदरणीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांना मी विनंती करेन की साहेब आपण समोर या स्पर्धेचे आदरणीय सन्माननीय उद्घाटक बाळकृष्ण भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ताराचंद किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, सचिनजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत, राकेशजी तांडेल साहेब या ठिकाणी सरपंच उपस्थित झालेत, किरणजी भोईर साहेब आपण पाहत आहेत, किरणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत आहे। सध्या आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सत्यसाई चषक आजचा पहिला दिवस एक स्वप्न होतं आणि त्या स्वप्नांचं खरेखुरं जर आपण पाहिलं तर या वेळेला एक खऱ्या अर्थानं स्वप्नांचा पाठलाग करताना आपल्याला किती मैल दूर पळावं लागतं हे कोणीच सांगू शकणार नाही, परंतु क्रिकेटच्या जीवनात आणि आयुष्यात आपल्याला पळावंच लागतं। त्यामुळे सत्यसाई चषकाचे संपूर्ण आयोजक त्यांना माहिती आहे थांबायचं नाहीये, तर आपल्याला प्रकाश झोतातील एक स्पर्धा नेत्रदीपक पद्धतीने पार पाडायची आहे आणि आजचा तो उद्घाटन समारंभ सोहळ्याचा क्षण या ठिकाणी आलेला आहे। मुनीजी कडू यांना विनंती करेन की आपण ज्या प्रतिमा आहेत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो। सत्यसाई बाबांची या वेळेला आपण पाहिलं तर एक चांगली मूर्ती आहे कोसमाई देवीचा आशीर्वाद नेहमीच खार्डी गावाला आपल्याला पाहायला मिळतो आणि ऑन स्क्रीन आपण पाहू शकता ते क्षण आहेत। प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागतम आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बोला गणपती बाप्पा। त्यानंतर खार्डी गावाला नेहमीच नवसाला पावणारी हाकेला धावणारी खार्डी गावाची ग्रामदेवता कोसमाई मातेला आपण पुष्पमाळ अर्पण करत आहोत। आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, किरणजी पाटील साहेब यांना आपण पाहत आहेत, हरीशजी यांना आपण पाहू शकाल, जितेशजी यांना आपण पाहत आहेत। दोन्ही संघाला विनंती करेन, दोन्ही संघ जे आहेत त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या समोर या प्लीज। दोन्ही संघाला विनंती करेन, तलावपाडा माऊली 11 तलावपाडा बी कसराळी बी, चला दोन्ही टीमचे कॅप्टन ज्या आहेत खेळाडूंना घेऊन यायचं, आपण खेळाडूंना घेऊन या। अगदी कोसमाई मातेला आपण पुष्पमाळ अर्पण करत आहोत। सत्य प्रेम आणि सेवाभाव यांचा संदेश देणाऱ्या भगवान सत्यसाई बाबांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेला हा सत्यसाई चषक 2026चा अगदी नेत्रदीपक आणि अप्रतिम असा सोहळा आपण पुष्पमाळ अर्पण करीत आहोत। बोला आई कोसमाई माते की। त्यानंतर सत्य प्रेम आणि सेवाभाव यांचा संदेश देणाऱ्या भगवान सत्यसाई बाबांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेला सत्यसाई चषक हा केवळ क्रिकेटचा सामना नसून तर एक प्रेरणादायी असा प्रवास आपल्याला या ग्रामीण क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय। बाळकृष्ण भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सत्यसाई यांना आपण प्रतिमेला पुष्पमाळ अर्पण करत आहोत। सत्यसाई बाबा आणि खऱ्या अर्थानं या खार्डी गावात जे पदस्पर्श अनेक वेळा आपण पाहिलेले आहेत आणि वेगवेगळे विविध जे उपक्रम आपण पाहिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून ही संपूर्ण मान्यवर मंडळी उपस्थित झाले, तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ते आपण प्रस्तावना या ठिकाणी पार पाडत आहोत। संपूर्ण ही ग्रामस्थ मंडळी नेहमीच खार्डी गावाला नेहमीच प्रेरणादायी ठरलेलं असे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत।
त्यानंतर दीपप्रज्वलन आपण करणार आहोत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने. या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतंच आपण पुष्पमाळ अर्पण केलेला आहे. त्यानंतर आपण दीपप्रज्वलन या ठिकाणी करीत आहोत. दिव्याने दिवा लावत गेलं की एक दिव्यांची दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की एक माणुसकीचं नातं तयार होतं. त्याच पद्धतीने आपण दीपप्रज्वलन या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. या कार्यक्रमाला, या स्पर्धेला जे उपस्थित झालेले आहेत संपूर्ण खार्डी गाव, या संपूर्ण व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत आहे. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि या स्पर्धेच्या निमित्ताने का होईना परंतु अमूल्य वेळ नेहमीच ही मान्यवर मंडळी. या अगोदर आपण महाशिवरात्र निमित्ताने 15 फेब्रुवारी रोजी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कोसमाई चषकाला सुरुवात झाली. 22 तारखेला त्याचा सांगता सोहळा झाला आणि त्यानंतर आजपासून या 10 मार्च ते 15 मार्च या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या विभागातील, वेगवेगळ्या तालुक्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यातील संघ या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. खेळाडू दिग्गज आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. याच खार्डी गावामध्ये लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर यांची सुद्धा पदस्पर्श लाभलेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर याच खार्डी गावामध्ये, याच मैदानात आयुष म्हात्रे भारतीय संघाचा युवा कर्णधार याचे सुद्धा पदस्पर्श आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे खार्डी गाव हे खऱ्या अर्थानं एक माणुसकीचं माहेरघर म्हणून ज्या गावाला ओळखलं जातं आणि माणुसकीचं नातं कसं जोडायचं हे सातत्याने आपण पाहिलेलं आहे. तर सर्वांना विनंती करेन, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया सत्यसाई चषक 2026च्या या कार्यक्रमाचा, या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय. सचिनजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व. त्यांना सुद्धा दीपप्रज्वलनाचा हा मान सन्मान ताराचंद किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण खार्डीचे नवतरुण आणि उद्योजक ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला अप्रतिम 4 चांद लावलेले आहेत, या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे. अगदी दोन्ही टीम्सला मी विनंती करेन की आपण रांगेमध्ये उभं राहायचंय. रांगेमध्ये उभे राहा. संपूर्ण मान्यवर मंडळींना आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाणार आहोत. कसराळी बी आणि माऊली 11 तलावपाडा. दिवा लावण्याचा जर आपण श्लोक घेतोय, शुभं करोति कल्याणम आरोग्यं धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमस्तुते. दीपज्योतिर्परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापम दीपज्योतिर्नमस्तुते. आमच्या नारी शक्तीला सुद्धा सलाम आहे, ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्या संपूर्ण नुकता जागतिक महिला दिन पार पाडला गेला आणि संपूर्ण भारतभर वेगवेगळे विविध उपक्रम राबवले जातात आणि त्याच निमित्ताने आपण पाहिलं तर 8 मार्चचा दिवस संपूर्ण युवा पिढीला लक्षात राहील असा दिवस. भारतीय संघाने 2024 नंतर 2026चा T20चा वर्ल्ड कप आपल्या हाती घेतला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणि तो 8 मार्चचा दिवस खऱ्या अर्थानं संपूर्ण प्रेरणादायी असलेले नवतरुण खेळाडू यांच्या स्मरणात राहील, 140 करोडांच्या लक्षात राहील असं क्रिकेट शौकीनांच्या तो 8 मार्चचा दिवस आपण पाहिला. आणि आज 10 मार्चपासून या सत्यसाई चषक 2026ला सुरुवात झाली आणि जी प्रस्तावना आपण प्रथमतः हा भारतीय संस्कृती आहे ते आपण अगदी मनापासून जोपासतोय. कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे आणि भारतीय संस्कृती ही सातत्याने जोपासली जाते. ती खेड्यापाड्यात असो, त्यानंतर शहरांपर्यंत हीच भारतीय संस्कृती आपण जोपासतो. आणि त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा चेंडू पडण्याच्या अगोदर जी काही रूपरेषा असते, प्रस्तावना असते आणि त्यानंतर आपण या स्पर्धेला उद्घाटन समारंभ सोहळा तर या ठिकाणी पार पाडला जात आहे. त्यानंतर क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाईल आणि त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आमच्या समवेत मंथन करत हे सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचा सुद्धा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. सध्या औक्षण या ठिकाणी केलं जात आहे
आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. संपूर्ण प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब, बाळकृष्ण भोईर साहेब, ताराचंद किनी साहेब, सचिनजी पाटील साहेब, राकेशजी तांडेल साहेब, किरणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जे मैदान खऱ्या अर्थानं आज कुसमाई क्रीडांगण हे प्रत्येकाला हवं-हवंसं असं मैदान झालंय आणि यावेळेला तर आउटफील्ड एवढी फास्ट आहे की अप्रतिम पाहायला मिळते. जे कष्ट घेतलेत राजेश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, सत्यसाई चषकाच्या आमच्या लाडक्या आयोजकांनी, त्यांना मानाचा पुनश्च एकदा सलाम असेल. मंथन, काय म्हणशील, ज्या पद्धतीने या स्पर्धेला जी भारतीय संस्कृती जपली जाते त्या भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा हा खेड्यापाड्यात जपला जातो, कसं वाटतं एकंदरीत आणि या स्पर्धेविषयी काय म्हणशील? नाही, खार्डीमध्ये आल्यानंतर या गोष्टी तुम्हाला पाहायलाच मिळतात. इथे आल्यानंतर आपण पाहिलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा अगदी दिमाखामध्ये संपन्न होताना पाहिला आणि त्यानंतर आता खेळपट्टीच्या दिशेने सर्व मान्यवर मंडळी जातील आणि खेळपट्टीचं पूजन देखील करतील आणि आजच्या या पहिल्या दिवसाला अगदी क्षणार्धामध्ये आपण सुरुवात करणार आहोत आणि सर्व काही गोष्टी इथे जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीने नटवल्या गेलेल्या आहेत. खेळपट्टी देखील अगदी चांगलं आहे, मैदान देखील अगदी चांगलं आहे आणि खाडीकरांची मेहनत प्रचंड आहे आणि त्यामागे जर आपण पाहिलं तर प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांचा प्रचंड हा त्यांचा जो सहभाग आहे प्रत्येक गावकऱ्यांमागे नेहमी ते असतात आणि त्यांनी अगदी मनाशी ठरवलं की आपल्या गावामध्ये एक मोठं मैदान आपण पुन्हा एकदा बनवावं, मोठी स्पर्धा आपण करावीत आणि ती अगदी यशस्वी स्पर्धा मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिलं आणि कोसमाई चषक ही स्पर्धा आपण पाहिली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा डे अँड नाईट क्रिकेटचा थरार आपण अनुभवणार आहोत. सर्व मान्यवरांना आता मी विनंती करतोय की आपण मैदानाच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे. दोन्ही टीमना मी विनंती करेन की आपण चालत चालत मानाने सन्मानाने सर्व मान्यवरांना मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. संपूर्ण आमची मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते मी संगीता भगत मॅडम आणि रुपाली पाटील मॅडमला सुद्धा विनंती करेन, आपण सुद्धा मैदानात मार्गस्थ व्हायचं आहे. संपूर्ण आज सत्यसाई चषक खारडी 2026 प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानासाठी अगदी मात्र मनापासून ज्यांनी खूप मेहनत, किरणजी पाटील साहेब यांना आपण पाहतायत आणि खरंच या स्पर्धेच्या माध्यमातून जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रत्येकाला हवंहवंसं असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. सत्य, प्रेम आणि सेवाभाव यांचा संदेश देणाऱ्या भगवान सत्यसाई बाबांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेला सत्यसाई चषक हा केवळ क्रिकेटचा सामना नसून गावातील तरुणाईंच्या स्वप्नांना उंच भरारी देणारा एक सुंदर क्रीडा महोत्सव, एक क्रिकेट फेस्टिवल आपल्याला पाहायला मिळतं आणि फटाक्यांच्या आतषबाजीने या स्पर्धेला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानावर येणारा प्रत्येक खेळाडू फक्त जिंकण्यासाठी खेळत नाही, तर आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आणि क्रीडा भावनेचा आदर्श ठेवण्यासाठी मैदानात उतरतो. फलंदाजाच्या दमदार फटक्यांनी, गोलंदाजांच्या अचूक चेंडूंनी आणि क्षेत्ररक्षकांच्या अफलातून झेलनी हा क्रिकेट सोहळा अधिक रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि क्रिकेटच्या या खऱ्या अर्थानं सत्यसाई चषकाला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या ऑनस्क्रीन बाळकृष्ण भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि काय जबरदस्त अप्रतिम फ्लड्स लाईट या ठिकाणी आपण पाहू शकतायत. गुरुदत्त मंडप डेकोरेटर्स, कौशिक मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून गुरुदत्त मात्रे असतील, कौशिकजी मात्रे असतील. सध्या आपण ऑनस्क्रीन बाळकृष्ण भोईर साहेब पाहायला मिळतात, किरणजी पाटील साहेब, प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब, जयजी माळी साहेब नुकतेच ज्यांचं आगमन झालंय. या सर्वांचं, शंकरजी पाटील साहेब असतील, या सर्वांचं मनपूर्वक आपण करूया हृदयाच्या अंतकडापासून सहर्ष स्वागतम. सत्यसाई चषकाचे आमचे लाडके आयोजक यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. ग्रामीण भागातल्या होतकरू खेळाडूंना स्वतःची ओळख निर्माण करून देणारा सत्यसाई चषक म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे आणि ही पर्वणी सत्यसाई चषकाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते. जे विश नेटवर्क या चॅनेलवर जे सध्या श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. टाळ्यांच्या गजरात सध्या आपण पाहतायत क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जात आहे. 15 मार्च 1877 मध्ये पहिला बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर पूर्ण वर्ल्डमध्ये या क्रिकेटला सुरुवात झाली, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया. परंतु खऱ्या अर्थानं पूर्वजांनी म्हटलेलं आहे
की नदीच्या काठी श्रीकृष्णांनी चेंडू आणि फळी हा मात्र हातामध्ये घेतला होता. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा मात्र त्याच स्वरूपात क्रिकेटला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. जरी हा इंग्लंडमध्ये खेळ जन्माला आला, परंतु त्याचं पालन पोषण हे भारतीयांनी केलं आणि त्यामुळे आज टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा आलेले सुगीचे दिवस, ग्लॅमर, क्रेज अफलातून आपल्याला पाहायला मिळतं आणि आज खऱ्या अर्थानं या वैतरणा विभागातील होतकरू खेळाडूंना त्यांच्या पंखांना, स्वप्नांना उंच भरारी मिळावी, त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन सत्यसाई चषक 2026च्या माध्यमातून करण्यात आलंय आणि नुकतंच आपण पाहतायत औक्षण केलं जातं. सध्या आपण पाहिलं तर संगीता भगत मॅडम आणि रुपाली पाटील मॅडम त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नारी शक्तीला सलाम, संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी या आमच्या नारी शक्तीला मनापासून सलाम आहे. आज खऱ्या अर्थानं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या नारी शक्तींनी उत्तुंग भरारी घेतले त्या संपूर्ण नारी शक्तींना मनापासून सलाम असेल. सध्या क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जातं. दसऱ्याच्या निमित्ताने आपण अशाच प्रकारची पूजा करतो आणि तिथून मैदानं ओपन होतात. मग त्यानंतर बॅटला आपण पूजा करतो, बॅटची पूजा करतो, बॉलची पूजा करतो आणि त्यानंतर मैदानं ओपन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या बॅटची तुम्ही अशीच नेहमी पूजा करत राहा. त्या बॅटचा सन्मान करा, त्या बॅटचा आदर करा. कारण त्याच बॅटने तुम्हाला संकटकाळी तुम्हाला भरपूर धावा खोऱ्याने व्हायला शिकवलेत. त्यामुळे बॅटचा अपमान कधीच आयुष्यात करू नका. कॅच घेतल्यानंतर बॉल आपटू नका. रनआउट झाल्यानंतर बॅट मात्र फेकून देऊ नका. ही सर्वांना आमच्या लाडक्या खेळाडूंना ग्रामीण भागातील आणि सर्व खेळाडूंना नम्रतेची आणि कळकळीची विनंती असेल. सध्या आपण पाहतायत महिला वर्ग त्या ठिकाणी उपस्थित आहेत. संगीता भगत मॅडम आणि रुपाली पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आरती ओवाळण केली जाते. औक्षण या ठिकाणी आपण पाहतायत पाहुण्यांचं आणि संपूर्ण आज खार्डीकर अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला उपस्थित झालेत. त्यानंतर मुख गोड केलं जाईल. हरीश हे आपल्याला पाहायला मिळतं सध्या ऑन स्क्रीन आहेत. सत्यसाई चषकाचे आयोजक खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेला. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं, नियोजन अंमलात आणणं ही खूप महत्त्वाची भूमिका असते. आयोजन म्हणायला सोपं वाटतं. जयजी माळीसाहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जात आहे. नेहमीच क्रिकेटसाठी योगदान देणारी ही मंडळी सध्या आपण ऑनस्क्रीन पाहतायत. बाळकृष्ण भोईर साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. श्रीफळ वाढवलं जात आहे. कारण हा मान सन्मान खेळाडूंनो, मित्रांनो एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो आणि संपूर्ण मात्र मंडळी आपल्याला पाहायला मिळते. सध्या ऑक्शन त्या ठिकाणी केलं जात आहे. सत्यसाई चषक खार्डी 2026 राकेशजी तांडे साहेब यांना आपण पाहतायत. ताराचंद किनी साहेब यांना आपण पाहू शकाल. श्रीफळ वाढवलं जात आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगलं आयोजन, डोळ्याचं पारणं फिटणारं या विभागातील पहिली अशी जी भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. किरणजी पाटील साहेब नेहमीच गावासाठी योगदान देणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. गावाची जबाबदारी असून सुद्धा अमूल्य वेळ नेहमीच ते मात्र देत असतात. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे. या ठिकाणी आपण पाहत आहात खेळपट्टीचं पूजन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जी संस्कृती आहे ती मात्र आपण जपतोय आणि त्या संस्कृतीनुसारच आपल्या खेळपट्टीचं आद्य पूजन या ठिकाणी आपण सचिनजी पाटील यांना आपण पाहत आहात. अतिशय सुंदर हा क्रिकेटचा सोहळा आपण पुढील 5 दिवस इथे अनुभवणार आहोत सत्यसाई चषकाचा आणि आजचा हा पहिला दिवस. सध्या आपण कसराळी बी टीमचे कॅप्टन यांना सुद्धा आपण पाहतायत की मान सन्मान दिला जात आहे. माऊली 11 तलावपाडाचे कॅप्टन आपण पाहतायत हार्दिक यांना हा सुद्धा मान सन्मान दिला जात आहे. एक चांगली परंपरा या ठिकाणी राबवली गेली. जितेशजी यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आयोजक मंडळी. स्वागत पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे आयोजक आहे. श्रीफळ वाढवलं जात आहे. अगदी सुंदर रंग रंगोटी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. महेशजी यांना सुद्धा आपण पाहू शकाल. सध्या ऑन स्क्रीन हरीशजी यांना आपण पाहतायत. श्रीफळ वाढवलं जात आहे. संपूर्ण ही सत्यसाई चषकाची जी आयोजक संयोजन समिती
या सर्वांना मानाचा सलाम असेल. माऊली 11 तलावपाडा आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर कसराळी बी या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन सध्या राजेशजी भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. खूप मेहनत या स्पर्धेला. कोसमाई चषक त्याच्या अगोदर 2 महिन्यापासून त्यांनी मेहनत जी घेतली ती खरोखरच वाखाणण्याजोगी आणि कौतुकास्पद. टीम मॅनेजमेंट असेल, संपूर्ण गोष्टी मात्र आपण पाहिल्या तर राजेशजी भोईर यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना सुरेख साथ देणारे हे त्यांचे परम मित्र सध्या आपण सत्यसाई चषक खर्डीचे लाडके आयोजक यांना आपण पाहत आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण आमने सामने आणि इथून आपण टॉस करणार आहोत. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या गावाची दिलो की धडकन म्हणून ज्यांना ओळखलं जातं असं डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते यावेळेला कॉइन स्पिन होतोय. बरोबर आपण पाहिलं तर 6:57 कॉइन स्पिन झाला आणि कसराडी बी टीमच्या बाजूने लागला. टाळ्यांच्या गजरात त्यांनी मात्र टॉस जिंकलेला आहे आणि राजेशजी भोईर आम्हाला दर्शवतील. सध्या महेश भोईर ऑन स्क्रीन यांना सुद्धा आपण पाहू शकाल. जय पाटील यांना सुद्धा आपण सध्या पाहतायत. तेजस पाटील यांना आपण पाहतायत आणि टॉस कसराळी बी टीमने टॉस जिंकला आणि डिसिजन फिल्डिंग स्वीकारतील. षटकं किती असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवतील. सध्या एक फोटो सेशन त्या ठिकाणी घेतलं जाईल आणि त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून ताराचंद किनी साहेब आणि बाळकृष्ण भोईर साहेब बॅटिंग करतायत. ही सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे त्यामुळे बॉल कधी बाउन्स होईल कधी उसळी जास्तीत जास्त घेईल. कारण डे फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं होतं की जास्तीत जास्त बॉलने उसळी घेतली होती. परंतु या नाईट स्पर्धेमध्ये सध्या फटाक्यांच्या आतषबाजीने अतिशय हा सुंदर सोहळा बाळकृष्ण भोईर साहेब यांना आपण पाहतायत. सागर पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले स्कोरर सुद्धा आहेत. संपूर्ण ही मंडळी ज्यांनी खूप अथक परिश्रम आणि अथक मेहनत घेऊन खार्डी गाव म्हटलं क्रिकेटसाठी सुद्धा आपण पाहता सातत्याने वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम यात्रोत्सव निमित्ताने सुद्धा वेगवेगळे जे उपक्रम हे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे खार्डी गावाची एक वेगळी ओळख आहे. पहिलाच बॉल बाउन्स झालाय. यावरून मात्र स्पष्टपणे दिसतं की आता येणारे खेळाडू तुम्ही सुद्धा सावध राहा. विश नेटवर्क सध्या या चॅनलवर आपण आहोत. याच मैदानात याच खेळपट्टीवर आयुष म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहिलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. सध्या किरणजी पाटील यांच्या हातात बॅट आहे. खेळण्याचा मोह आवरणार नाही आणि त्यामुळे ते सुद्धा बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ताराचंद किनी साहेब पहा किती फिट अँड फाईन आहेत. अजून सुद्धा फिटनेस त्यांची अप्रतिम आणि चांगला बॉल स्किट झालाय यावरून स्पष्टपणे दिसेल आणि बेल सोडले याचाच अर्थ ऑफ मात्र यावेळेला उद्ध्वस्त केलाय. आता सचिन पाटील यांना सुद्धा मोह तो आवरलेला नाहीये आणि सध्या ते बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. उद्घाटन समारंभ सोहळा नुकताच आपण पार पाडला. महादेव पाटील यांनी सुद्धा मेहनत या स्पर्धेला या मैदानाला अतिशय चांगली घेतली गेले. त्यांचं सुद्धा परशुराम पाटील असतील त्यांचेच पार्टनर आहेत. मग खेळपट्टी आखण्यापासून तर सगळ्या गोष्टी त्यांचं नेहमीच आपल्याला योगदान पाहायला मिळतं. मान्यवर मंडळी पुनश्च एकदा या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना प्रभाकर शेठ पाटील नेहमीच क्रिकेटसाठी योगदान वेगवेगळे उपक्रम हे सातत्याने पाहायला मिळतात. संगीता भगत मॅडम, रुपाली पाटील मॅडम, किरणजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. ताराचंद किनी साहेब आणि नेहमीच या मैदानाला खूप 100% ज्यांनी दिलेले आहेत आपल्या या मैदानाला. जयजी माळी सध्या आपण पाहतायत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी ते सुद्धा आपण पाहू शकाल सध्या ऑन स्क्रीन आहेत. उस्माई क्रीडांगण हे सध्या ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतं. कारण टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आणि जे खऱ्या अर्थानं दिग्गज कलाकार या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होताना आपण पाहत आहेत. ज्या पद्धतीने कुस्माई चषकाला आपण पाहिलं होतं.
सध्या महेश भोईर खेळत असताना आपण पाहतायत जनता राजा चषक चे आयोजक म्हणून ज्यांची ओळख तेज भोईर सध्या आपण पाहतायत. चला फिल्डिंग सेट करायचे. सामना 5 षटकांचा राहील याची दखल घ्यायची आहे कारण ही लाख मोलाची स्पर्धा आहे. 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि टायमर सेट केलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून 3 अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतील. विरल नायर सर सध्या आपण पाहतायत आणि राकेश राऊत सर हे 2 पंच, तर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आशुतोष व्यवहारे सर पाहायला मिळतील आणि बॅटर एक रिव्ह्यू असेल याची दखल घ्यायची आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल. 4 षटकं ही 20 मिनिटात फेकली गेली पाहिजेत पहिल्या बॉल पासून. पाच षटकांचा असेल सामना पण परंतु 4 षटकंही 20 मिनिटात फेकली गेली पाहिजेत. आणि लक्षात घ्या की सर्कल क्रॉस करण्याच्या अगोदर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला पाहिजे आणि इन करून प्रत्येक फलंदाज जाईल, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. बॅटिंग करणारा संघ आणि ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असेल याची दखल घ्यायची आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असणार आहे, अन्यथा 2 रनचं पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल याची दखल घ्यायची आहे. संपूर्ण मान्यवर मंडळी सध्या आपण पाहतायत व्यासपीठावर विराजमान झालेत. सत्तेसाई चषक सुरुवात तर झाले. स्टेजवर येईल ना. या मुनीत कुडू 2 मिनिटे फक्त तुम्हाला त्रास पुन्हा एकदा देतोय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. चला फिल्डिंग सेट करा. बॉल पडण्याच्या अगोदर 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी असेल, अन्यथा 2 धावांचं पॅनलाइज दिलं जाईल याची दखल घ्यायची आहे. माऊली 11 तलावपाडा वर्सेस कसराळी बी या 2 टीमच्या दरम्यान पहिला वहिला सामना. 5 षटकं झाल्यानंतर दोन्हीही टीमचे जे नेक्स्ट मॅचचा टॉस असेल त्यांनी व्यासपीठावर येऊन राहायचं आहे. नंतर टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. कॅमेरामॅन या ठिकाणी सध्या येत आहेत मुनीत कुडू, ब्रँड ऑफ बहाडोली, पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये कॅमेरामॅन म्हणून खूप चांगली ओळख. हर्षजी भगत यांच्याकडून मात्र सौजन्य केलेला हा सुंदर केक आपण पाहताय. सध्या सत्तेसाई चषक 2026 जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवात करणार आहोत. गोड मुखाने तर सुरुवात झाले, कारण सुरुवात गोड असेल हे आमचे उद्याचे भवितव्य. सध्या चिमुरडी आणि बच्चे कंपनी सध्या आपण पाहतायत, त्यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सत्यसाई चषक 2026 ला एक सुंदर पर्वणी प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला, प्रत्येक आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ही पाहावयास मिळणार आहे. आणि केक कटिंग करून सध्या आपण पाहिले तर ही परंपरा तुम्हाला खार्डे गावामध्ये सातत्याने दिसते आणि त्यामुळे सत्यसाई चषकाचा हा सुंदर सोहळा आमच्या लहान मुलांच्या शुभ हस्ते यावेळेला केक कटिंग करून आपण सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून जे नियम सांगितलेले आहेत, एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल. जर तो रिव्ह्यू तुमचा सक्सेस ठरला तर रिटर्न मिळेल आणि जर अनसक्सेस ठरला तर तिथे लॉस्ट होईल, याची दखल घ्यायची आहे.
आणि पंच कोणत्याही क्षणाला त्यांना जर शंका उद्भवली तर ते कोणत्याही क्षणाला DRS वापर केला जाईल याची दखल घ्यायची आहे. सध्या सामन्याला सुरुवात होते 6:57 मिनिटांनी.